आपला भारत देश हा शूरांचा देश आहे, हा वीरांचा देश आहे, हा सतींचा देश आहे, हा साध्वींचा देश आहे। या देशामध्ये एका सीतेसाठी रामायण घडलं, एका द्रौपदीसाठी महाभारत घडलं। हा देश शिवछत्रपतींचा आहे आणि विशेषतः ही भूमी शिवछत्रपतींच्या जन्मानं पुनीत झालेली अशा प्रकारची ही भूमी आहे। जेव्हा रांदेगावच्या पाटलाने एका गरीब मुलीवरती अत्याचार केला तेव्हा तो बोलला, कोण शिवाजीराजे? मी तर या गावचा पाटील आहे, तो आला नाही। शिवाजीराजांनी फरमान काढलं की त्याच्या मुसक्या बांधून घेऊन या आणि त्याचा चौक केला। कल्याणच्या सुभेदाराला जेव्हा नजरानावरून भेट आणली तेव्हा शिवरायांनी त्याचा चोळी ओटी देऊन त्याचा सन्मान केला। असा आपला देश आहे। परंतु या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना सतत घडत आहे। परवा बदलापूरमध्ये या घटनेचा फार मोठा उद्रेक झाला। मगाशी बाबा परदेशी बोलला होता की हा देश अराजकतेकडे जात आहे। दिस कंट्री इज हेडिंग टुवर्ड्स द एनआरसी, दिस कंट्री इज हेडिंग टुवर्ड्स द डिक्टेटरशिप। हा देश अराजकतेकडे वाटचाल करत आहे, हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे। बांधवांनो आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, आपण बारकाईने लक्ष द्या। या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही। त्याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो। याला काय आलं, नाशिकला काय आलं, कुठली कोयता गँग सर्रासपणे हे करते आणि पोलीस त्यांना काहीच करत नाही। नाशिकमध्ये अशाच प्रकारची कोयता गँग आली। ड्रग्जचं रॅकेट नाशिकला मिळत आहेत, औरंगाबादला मिळत आहेत, पुण्याला मिळत आहेत, ड्रग्जचे कारखाने मिळत आहेत। पोलीस डिपार्टमेंट करताय काय? बांधवांनो भगिनींनो, कदाचित आपल्याला माहीत असेल या राज्यातल्या हजारो भगिनी, लाखो म्हटलं तरी वागोठाना, माझ्याकडे त्याचा फिगर नाही, त्याकडे परागंध आहेत, त्याकडे मिळत नाहीत। ही वस्तुस्थिती आहे। डॉक्टर मॅडम, आपल्याला कदाचित माहीत असेल, बरोबर की नाही? आमच्याच घरातील आमची एक भगिनी, माझी कदाचित ती सून लागत असेल, माझ्या मावस बहिणीची सून, म्हणजे कदाचित माझी सून 3 वर्षापुढे कुठेतरी परागंधा झाली, ती मिळालीच नाही। कुठे गेली काय कल्पना, ती स्वतः शिक्षक होती। 2 दिवसापूर्वी तिने 2.5 लाख रुपयाचं सोनं खरेदी केलं होतं। नंतर ती कुठे गेली, काय परागंधा झाली, काही कल्पनाच नाही। नंतर अशाच कल्याणमध्ये अशा बऱ्याचशा घटना घडल्या आणि ह्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या लाखो घटना घडलेल्या आहेत। भगिनी कुठे परागंधा झाली, कधी मिळतच नाही, त्या कुठे जातात, काय होतात, काही कल्पना नाही। माझी घरामध्ये एक नात आहे मुंबईला, मी सांगतो, बेटा येताना बरोबर ये, कोणाला तरी बरोबर घेऊन ये। ती भीती म्हणजे पालकाच्या मनामध्ये ती भीती आहे। आज गेलेली आपली मुलगी सुरक्षित येईल की नाही याच्या आपल्या मनामध्ये शंका आहे। आणि अशा प्रकारे या दृष्टिकोनातनं ज्या वेळेला दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झालं, त्या निर्भया प्रकरणाचं एवढंही केलं की ते सरकार गेलं, मनमोहन सिंगचं सरकार गेलं, हरकत नाही। पण त्याच्यानंतरचे असे प्रकार थांबले नाहीत। कडक कायदे बनवायचं काम चाललेलं आहे। ते कुठपर्यंत आलं काही मला माहीत नाही, पण तू फास्ट ट्रॅकवरती अशा प्रकारचे कायदे, अशा प्रकारच्या घटना फास्ट ट्रॅकवरती घेतल्या पाहिजेत आणि त्या लवकर निकालात काढल्या पाहिजे। मगाशी बाबूशेठ पाटील यांनी सांगितलं, अतिशय चांगला सुंदर सांगितलं की मी नेहमी सांगत असतो, शिवसेनेची शाखा एक आधुनिक न्यायालय आहे आणि काही झालं तर तुम्ही काय महिला भगिनी, आपल्या तालुक्यात काय झालं, कोणावरती काय झालं तर नक्कीच आपण नारंगावला या शिवसेनेच्या शाखेमध्ये या प्रत्येक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांकडे या, नक्कीच आपल्या महिला भगिनींना जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची माझी पूर्णपणे खात्री आहे। आणि या गोष्टीचा निषेध करावा तेवढाच थोडा आहे। परंतु या दृष्टिकोनातून मी एक सांगतो की अराजकता होती, लोक सगळी रस्त्यावरती उतरली होती, लोक रेल्वे ट्रॅकवरती उतरली होती आणि त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करता। त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केलेले, पहिले त्या सर्वांचे गुन्हे मागे घ्या। हा दिस इज अ पब्लिक क्राय, हा एक पब्लिक क्राय आहे। लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती आले, लोकांनी उत्स्फूर्तपणे रेल ट्रॅक अडवला, हा एक उत्स्फूर्त प्रकार होता आणि पब्लिक क्राय होता। माझी शासनाला विनंती आहे की त्वरित यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजे, नाहीतर खऱ्या अर्थानं मोठं आंदोलन करण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं। आणि ठीक आहे, आपण म्हणतो फाशी देण्याचे अधिकार आपल्याला नाही आहेत, परंतु एक दिवस अशी अराजकता येईल की बाबूभाई पाटील सांगितलं की त्याच्या घरातून घोषकून काढून त्यांना नक्कीच पायदळी तोडल्याशिवाय जनता राहणार नाही। अशा प्रकारची अराजकता आपल्या देशात जर कायदा आणि सुव्यवस्था जर व्यवस्थित राहिली नाही तर नक्कीच अशा प्रकारची घटना आपल्या देशामध्ये घडेल, आपल्या राज्यामध्ये घडेल आणि देश हा अराजकतेकडे जाईल। तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण आहे, काय म्हणतात त्यांना, नाही त्याला टरबुजा, त्या टरबुजाने हे करावं, नाही तर राजीनामा द्यावा। कारण
नाही तर त्यांचे आता दिवस भरलेलेच आहेत, भरत चाललेले आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि या घटनेची त्वरित त्यांनी निकाल फास्ट ट्रॅकवरती निकालात काढावा. ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते पब्लिक क्राईम म्हणून त्यांचे सर्व गुन्हे माफ करावेत. अशा प्रकारचा त्या गोष्टीचा निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.